आज आपण बघणार आहोत व्हर्च्युअल बॉक्समध्ये विंडोज 10 एंटरप्राइज कसं इन्स्टॉल करायचं. त्यासाठी आपण पहिल्यांदा ओरॅकल VM व्हर्च्युअल बॉक्स हे ओपन करूया. त्याच्यामध्ये न्यू या ऑप्शनवर सिलेक्ट करूया. आता आपल्याला तिथं विंडोजचं नाव टाकायचं आहे, म्हणजे आपण ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणतं द्यायचं आहे ते. तर आता त्या नेममध्ये विंडोज 10 असं आपण टाकले, खाली विंडोज 10 64 बिट आले, पण आपली विंडोज 10 एंटरप्राइज आहे. त्यासाठी आपण विंडोज 10 एंटरप्राइज असं टाकूयात. खाली व्हर्जनमध्ये विंडोज 94 आला आहे, त्या जागी आपण विंडोज 10 एंटरप्राइजमध्ये 64 बिट असं सिलेक्ट करूया आणि नेक्स्टवर क्लिक करूया. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला रॅम सिलेक्ट करायची आहे. तर आपली सिस्टीमची रॅम 4096 MB आहे, पैकी आपण निम्म्यापेक्षा कमी अशी आपण सिलेक्ट करून नेक्स्टवर क्लिक करूया. आता आपल्याला एक हार्ड डिस्क क्रिएट करायचे आहे, त्यासाठी क्रिएटवर क्लिक करूया आणि VDI हे आहे असं सिलेक्टेड ठेवून नेक्स्टवर क्लिक करूया. आता डायनॅमिकली अलोकेटेड आहे असं ऑप्शन सिलेक्टेड ठेवू आणि नेक्स्टवर क्लिक करू. इथं आपल्याला परत एकदा ओव्हरव्ह्यू दाखवत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हार्ड डिस्क किती ठेवायचे त्यासाठी 32 बिट 32 GB असं सिलेक्टेड करून नेक्स्टवर क्लिक करू. फिनिश म्हटलं की आता आपण सेटिंग्स या ऑप्शनला क्लिक करू. याच्यामध्ये आपल्याला काही सेटिंग्स चेंज करावे लागतील. त्यासाठी आपण ॲडव्हान्स्डमध्ये शेअर्ड क्लिपबोर्ड हा बाय डिरेक्ट्रिकल आणि ड्रॅग अँड ड्रॉपमध्ये सुद्धा बाय डिरेक्ट्रिकल. सिस्टीममध्ये आपल्याला इंटरनेट ॲक्टिवेट लागेल, यासाठी नेटवर्क ऑन ठेवून एनेबल PAE-EX हा ऑप्शन एनेबल करू आणि ॲक्सेलरेशनमध्ये हे दोन्ही चेकमार्क आहेत का हे चेक करूयात. आता डिस्प्लेमध्ये एनेबल 3D ॲक्सेलरेशन आणि एनेबल 2D व्हिडिओ ॲक्सेलरेशन हे दोन्ही एनेबल करूया. आता स्टोरेजमधला क्लिक करून या इथं आपल्या CDचा आयकॉन दिसतोय, त्याच्यामध्ये आपण इकडं सिलेक्ट करायचं आहे विंडोज 10ची आपली ISO जी फाईल असेल ते आपण सिलेक्ट करूयात. आपल्या हार्ड डिस्कमध्ये जिथे कुठे सेव्ह असेल तिथून ती सिलेक्ट करून ओपन म्हणूयात. आता आपण ती सिलेक्ट केलेली आहे विंडोज 10 एंटरप्राइज. आता ते आपल्याला ॲज अ लाईव्ह CD किंवा DVD हा चेक मार्क करा आणि ओकेवर क्लिक करा. आता आपले सेटिंग्स तयार झालेले आहेत. आता आपण याला स्टार्ट करूयात. आपण विंडोज 10 एंटरप्राइज एवढ्यासाठी सिलेक्ट केली आहे की त्याच्यासाठी 90 दिवसाचा ग्रेस पिरियड आपल्याला मिळतो आहे. त्याच्यामध्ये आपण मोफत ती सिस्टीम 90 दिवसांसाठी वापरू शकतो. तर आता विंडोज 10 हे इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे. लोडिंग. आता याच्यामध्ये आपल्याला लँग्वेज टू इन्स्टॉल, इथे आपल्याला एक युनायटेड स्टेट्स आपण डाउनलोड केलेली आहे त्यामुळे तीच राहणार. आता आपल्याला टाईम अँड करन्सी फॉर्मॅट हा आपण इंग्लिश इंडिया असा ठेवायचा आहे. ते इंग्लिश इंडिया सिलेक्ट करू. खाली ऑटोमॅटिक कीबोर्ड इंग्लिश इंडिया येतो आहे. परत नेक्स्टवर क्लिक करून इन्स्टॉल नाव याच्यावर क्लिक करूया. आता इन्स्टॉलेशनची प्रोसेस चालू झालेली आहे. आपण स्क्रोल बार थोडासा खाली घेऊ. आता इथं आपल्याला त्यांच्या टर्म अँड कंडिशन हे ॲक्सेप्ट करण्यासाठी सांगतं आहे. ते आपण आय ॲक्सेप्टला चेक मार्क करून नेक्स्टवर क्लिक करूया. आता आपण कस्टम करूयात. इथं आपल्याला अनअलोकेटेड स्पीड आपण मगाशी जी 32 GBची हार्ड डिस्क तयार केलेली आहे ती आहे अशी ठेवून आपण नेक्स्टवर क्लिक करू. आता सगळ्या विंडोजच्या फाईल्स कॉपी करणार आणि त्या इन्स्टॉलेशन करणार. तर यासाठी भरपूर वेळ जाणार. त्यासाठी आपण हा व्हिडिओ इथेच पॉज करू आणि ते इन्स्टॉलेशन कंप्लीट झाल्यानंतर आपण व्हिडिओ रिझ्यूम करू. आता विंडोजचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. आता आपल्याला कस्टमाइज सेटिंग्समधून आपण सेटिंग चेंज करू शकतो किंवा आपण आत्ता जस्ट यूज एक्सप्रेस सेटिंगला क्लिक करूया. या आपण सेटिंग कधीही परत नंतर चेंज करू शकतो. तर आता ह्या सेटिंग्स कंप्लीट झालेल्या आहेत.
याच्यामध्ये आपल्याला पी सीचं नाव टाकायचं आहे. तिथं मी टेस्ट टाकतो, ते तुम्हाला जे हवं ते तुम्ही टाकू शकता. इथं पासवर्ड निवडायचा असेल तर पासवर्ड निवडा. मी आता हा ब्लँक ठेवतो. नेक्स्टवर क्लिक करू. आपण ही फुल स्क्रीन केलेली आहे स्क्रीन. लोडिंग. आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हाय असं सांगितलं आहे, वी आर सेटिंग थिंग्स अप फॉर यू. आपल्यासाठी ते ॲप्स ॲटोमॅटिक इन्स्टॉल करत आहे जसं आपल्याला हवं तसं. याच्यासाठी वेळ लागतो म्हणून मी व्हिडिओचं थोडंसं स्पीड वाढवलं. याच्यासाठी साधारण 5 ते 10 मिनिट लागतात. चला, आता आपला विंडोज स्टार्ट झालेला आहे. या इथं माझं इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळं या इथं विंडोज लायसन व्हेरिफिकेशन हे झालेलं नाही आहे. जर आपलं इंटरनेट कनेक्टेड असेल तर या इथं विंडोज लायसन्स एक्सपायर्ड असं आले, तिथं तुम्हाला 90 दिवसाचा ग्रेस पिरियड मिळतो आहे. आपले विंडोज 10 एंटरप्राइज इव्हॅल्युएशन हे आहे. सध्या आपण ते चेक करूयात. फाईल एक्सप्लोररला क्लिक करून इथं विंडोज 10 उजव्या बाजूला सगळे मेट्रो ॲप्स आहेत, डाव्या बाजूला विंडोज 7 सारखा विंडोजचे मेनूज आयकॉन्स आहेत. आता आपण दिस पी सीमध्ये राईट क्लिक करून प्रॉपर्टीज, तर याच्यामध्ये बघा विंडोज 10ची एंटरप्राइज आहे, विंडोज 10 इव्हॅल्युएशन 64 बीट. आणि इकडं ॲक्टिवेट विंडोजवर तुम्ही क्लिक केलं ज्यावेळी इंटरनेट कनेक्ट असेल तर तुम्हाला इथं 90 दिवसांचा ग्रेस पिरियड मिळेल. तर अशा पद्धतीनं आपण विंडोज 10 एंटरप्राइज व्हर्च्युअल बॉक्समध्ये कसं इन्स्टॉल करायचं ते बघितलं. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक then hit like and share this video. Thanks friends.